ह्या तीन गोष्टी बाजारामध्ये मिळतच नाहीत. एक झोप बाजारात मिळत नाही, सुख बाजारात मिळत नाही आणि समाधान बाजारात मिळत नाही. झोप बाजारात मिळत नाही विकत, सुख बाजारात मिळत नाही, समाधान बाजारात मिळत नाही. प्रपंचाच्या परमार्थाच्या बाजारामध्ये या तिन्ही गोष्टी मुक्त आपल्याला मिळतील. तुकोबाराय तर म्हणतात, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो. परमार्थाच्या बाजारामध्ये सुखही आहे, झोपही मिळते. म्हणून तर माणसं कथेला आणि कीर्तनाला बसल्याबरोबर झोपायला सुरुवात करतात, पहिला गिअर टाकून. खोटं वाटलं तर संध्याकाळी कीर्तनामध्ये थोडस अवलोकन करा. प्रपंचाच्या बाजारामध्ये ह्या दोन तिन्ही गोष्टी मिळू शकत नाहीत, पण परमार्थाच्या बाजारामध्ये या तिन्ही गोष्टी मिळतात. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, संसार बाजारामध्ये ह्या गोष्टी मिळत नाही. नेमकं आपलं आयुष्य चाललं सुख शोधण्यामध्ये, आणि जिथे खरंच सुख शांती समाधान मिळू शकतं तिथे माणसं जायला तयार नाही. जिथे जी वस्तू आपल्याला सापडत नाही तिथे आपण शोधण्याचा प्रयत्न करतो, आणि जिथे प्रामुख्याने 100% मिळू शकते तिथे मात्र आपण जात नाही. संसाराच्या बाजारामध्ये शोधूच नका, नाही सापडणार आपल्याला. सज्जन हो, भागवत धर्माचा हा सभा मंडप प्रत्येक जीवाला सुख शांती समाधान देण्यासाठी, दुसरा काहीच उद्देश नाही. मनाला स्थिर केलं पाहिजे. या ठिकाणी माणसं इथं आल्यानंतर सुद्धा चंचल स्वभावाने असतात. मेसेजची रिंग वाजू देत नाहीत, मोबाईलचा डिस्प्लेचा लाईट लागला तरी माणसं लगेच बघतात त्याच्याकडे, म्हणजे इकडं काय चाललंय याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. इथे सुद्धा स्थिर नाही. देवाच्या दरबारामध्ये आल्यानंतर तरी सुद्धा कमीत कमी 1-2 तास सगळं डोक्यातून बाजूला ठेवून समाधान बसलं पाहिजे. उभा क्षणभरी असं सांगितलंय. देवाची द्वारी मंदिरामध्ये कासव का असतं माहितीये तुम्हाला? कासव का असतं मंदिराच्या समोर? त्याला पाण्यात जागा नाही म्हणून. मग अरे राजा,
कमीत कमी पांडुरंगाकडे परमेश्वराकडे आल्यानंतर ह्याच्या गतीने थांब. तिथं सुद्धा लोक काही करतात. एकादशीला भली मोठी पिशवी बांधून घेऊन जातात पंढरपूरला. जाण्याच्या अगोदर रिटर्नचं तिकीट मारून ठेवतात. खरंय का खोटं आहे? आणि वाहन घेऊन गेलं तर ड्रायव्हरला सांगून ठेवतात आम्ही दर्शन करून येजेपर्यंत गाडी वळवून ठेव, गावाकडे तोंड करून. किती अवघड आहे पहा. चंचल वृत्तीची माणसे, चंचल. आणि ह्या मनाला स्थिर करण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी भगवंताचं चिंतन घडण्यासाठी शांत समाधान या दरबारामध्ये प्रभूच्या बसले आणि श्रवण केलं पाहिजे. चंचलमिहि मन कृष्ण. मन किती चंचल आहे, एका क्षणामध्ये सगळीकडे फिरून येते. नको त्या ठिकाणी जात, पण ज्या ठिकाणी जीवनाचा उद्धार व्हायचा आहे तिथे मात्र जात नाही. माशी सर्व पदार्थावरती बसते, माशी, पण विस्तवावर माशी बसलेलं कधी पाहिलंय नाही. तसं मन सर्व ठिकाणी जात आहे. बहिणाबाईची कविता होती जुन्या काळामध्ये, मन ओढाय ओढाय. या मनाला सातत्याने टॉर्चर केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? भगवान परमात्म्याचे चरण सोडून एक क्षण सुद्धा बाजूला जातात. जो सुख पा